बऱ्याच जणांना वजन कमी करायचं असतं त्यामुळे जिम लावायची असते, काही जणांना वेट वाढवायचं असतं म्हणून जिम लावायची असते. सो ओव्हरऑल हे सगळं येतं ते जिमवर. सो जिम जर करायची असेल तर ती नेमकी कोणत्या वेळेला करायची? कारण का बरेच जण सकाळी जातात, काही जण संध्याकाळी जातात. सकाळी जर जायचं असेल तर आपल्याला आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढावा लागतो, त्या पद्धतीने प्लॅनिंग करावं लागतं. त्यामुळे सकाळी जिमला जाणं कधी योग्य आहे, संध्याकाळी का जिमला जावं, या दोन्हीमधला डिफरन्स काय आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणती जिम लावू यापेक्षा सुद्धा मोठा गोळ असतो तो वेळेचा. कारण का बरेच जणांना सकाळी उठून वर्कआउट केला की चरबी झपाट्याने कमी होते असं वाटतं, तर ऑफिसमधून येणारे काही जण म्हणतात की नाही बॉस, संध्याकाळी जी मजा आहे ना, जी ताकद मिळते ना, ती सकाळी नाही मिळत. सो प्रत्येकाचं यावर कॅल्क्युलेशन वेगळं असतं. सो वजन वाढवण्यासाठी नेमकी कोणती वेळ कडक आहे आणि वजन कमी करण्यासाठी कोणती बेस्ट आहे, या सगळ्यांची प्रश्नांची उत्तर आपण सायन्स आणि एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर विषयाला सुरुवात करूया आणि डायरेक्ट मुद्द्यावर येऊयात. आता सगळ्यात आधी वजन कमी करण्यासाठी कोणती वेळ बेस्ट आहे? जर तुमचा गोल जर पोटाची चरबी कमी करणं किंवा वजन घटवणं असेल तर तुमच्यासाठी सकाळी जिम करणं एकदम बेस्ट आहे. याचं कारण साधं आहे. रात्री जेवल्यानंतर सकाळी आपण 6 ते 8 तास उपाशी पोटी असतो. अशा वेळी जेव्हा आपण जिममध्ये घाम गाळतो तेव्हा शरीराकडे तात्काळ ऊर्जा देण्यासाठी ग्लुकोज नसतं आणि शरीर एनर्जीसाठी थेट आपल्या अंगावरचं जी साठून राहिलेली चरबी असते ती वापरायला सुरू करतं. यामुळे फॅट लॉस खूप झपाट्याने होतो. आणि दुसरं म्हणजे सकाळी वर्कआउट केल्यामुळे आपल्या शरीराची पचनक्रिया दिवसभर फास्ट राहते, त्यामुळे तुम्ही दिवसभरात जास्त कॅलरीज बर्न करता. आणि त्याचबरोबर वजन वाढवण्यासाठी कोणती वेळ बेस्ट आहे? तर आता बोलूया अशांबद्दल ज्यांना बॉडी बनवायची आहे, वजन वाढवायचं आहे किंवा मसल्सचा आकार मोठा करायचा आहे, चांगला शेप द्यायचा आहे, तर त्यांच्यासाठी संध्याकाळची वेळ अमृतासारखी आहे. कारण सायन्स असं सांगतं की दुपारी 4 ते संध्याकाळी 7च्या दरम्यान आपल्या शरीराचं तापमान सगळ्यात जास्त असतं आणि आपले स्नायू पूर्णपणे वॉर्मअप झालेले असतात. दिवसभरात आपण 2-3 वेळा जेवलो असल्यामुळे आपल्या बॉडीमध्ये भरपूर ऊर्जा असते, एनर्जी असते. यामुळे संध्याकाळी तुम्ही जिममध्ये हेवी वेट्स उचलू शकता. जितकं जास्त वजन तुम्ही प्रॉपर फॉर्ममध्ये उचलणार तितके तुमचे स्नायू जास्त ब्रेक होतील आणि योग्य आहार घेतल्यावर तुमचे वजन आणि मसल्स चांगले बिल्ड होतील. आणि वेळेचं गणित जर आपण पाहिलं तर आपली लाईफस्टाईल कशी आहे यानुसार आपण ठरवू शकतो की आपल्याला सकाळी करायचं आहे की संध्याकाळी. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी सकाळची वेळ तर उत्तम आहेच, पण ज्यांना दिवसभर कडक एनर्जी हवी असते त्यांनी सुद्धा सकाळी जिम करणं बेटर आहे. सकाळी वर्कआउट केल्याने आपल्या शरीरात हॅपी हार्मोन्स तयार होतात, ज्यामुळे दिवसभर आळस तुमच्या आसपास सुद्धा फिरकत नाही आणि मूड फ्रेश राहतो. तसंच ज्यांचं शेड्यूल खूप बिझी असेल त्यांनी संध्याकाळी ऑफिसच्या मीटिंग्स, ओव्हरटाईम्स किंवा मित्रांसोबतचे प्लॅन्स असतात, त्यांनी सुद्धा सकाळीच वर्कआउट संपवलेला बरा. कारण सकाळी ना कोणाचा फोन येतो ना कसली खटखट, त्यामुळे तुम्ही जिम एकदम फ्री होऊन करू शकता आणि जिम मिस होण्याचे चान्सेस सुद्धा पूर्णपणे संपून जातात. पण ज्यांना मसल्स गेन करायचे आहेत आणि वजन वाढवायचं आहे अशा लोकांनी संध्याकाळी जिम करावी. कारण काय होतं, यावेळी आपल्या बॉडीमध्ये व्यवस्थित ताकद, ऊर्जा असते. दिवसभर जे डेस्कवर जॉब करणारे किंवा खूप मानसिक ताण असणारे लोक जे असतात ते संध्याकाळी जिम करू शकतात. ऑफिसमध्ये बॉसने दिलेला त्रास असो किंवा अभ्यासाचं टेन्शन असो, संध्याकाळी जिममध्ये जाऊन जेव्हा तुम्ही वजन उचलता तेव्हा हा सगळा राग किंवा ताण असतो तो तिथेच निघून जातो आणि हे एक प्रकारे उत्तम स्ट्रेस बस्टर ठरतं. ज्यांना रात्री झोप चांगली हवी आहे त्यांच्यासाठी संध्याकाळची जिम बेस्ट आहे. कारण कडक वर्कआउट केल्यावर शरीर छान थकतं आणि रात्री एकदम छान गाढ अशी झोप लागते. आता काळजी काय घ्यावी? तुम्ही सकाळी जा किंवा संध्याकाळी जा, या 2 गोष्टी कायम लक्षात ठेवा. सकाळी वर्कआउट करताना कधीही डायरेक्ट अंथरुणातून उठून जड उचलू नका, कारण सकाळी बॉडी कडक असते, त्यामुळे किमान 10-15 मिनिटं चांगलं वॉर्मअप करणं गरजेचं आहे. तसंच रिकाम्या पोटी जमत नसेल तर जिमच्या आधी एक केळ किंवा ब्लॅक कॉफी घेऊन जाणं फायदेशीर ठरतं. आता संध्याकाळी वर्कआउट करताना तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे. दुपारी किंवा संध्याकाळी जड जेवण केल्यानंतर लगेच जिम करायची नाही. जेवणामध्ये आणि जिममध्ये किमान 2 ते 2.5 तासाचा तरी ॲटलिस्ट गॅप ठेवा, नाहीतर पोटात दुखू शकतं किंवा उलटी होऊ शकते. आणि या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं काय आहे माहिती आहे? वेळेपेक्षा, जिमपेक्षा, शॉपिंगपेक्षा सगळ्यात जास्त शॉपिंग म्हणजे जिमची शॉपिंग, या सगळ्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे कन्सिस्टन्सी. म्हणजे तुमचं रात्रीचं काम असेल, तुम्ही उशिरा झोपत असाल तर जबरदस्ती सकाळी 5 वाजता उठून जिममध्ये जाण्यात काही पॉईंट नाही आहे. कारण झोप पूर्ण नाही झाली तर बॉडी बनण्याऐवजी शरीर अजून जास्त थकेल आणि तुम्ही आजारी पडाल. सोपं गणित आहे. सकाळी असो किंवा संध्याकाळी आठवड्यातून किमान 4 ते 5 दिवस स्वतःला वेळ द्या. मग तुम्ही कधी जिम करता, कुठे करता, कसे करता मॅटर करतं. सो सकाळी असेल किंवा संध्याकाळी असेल, तुम्हाला कोणत्या वेळेला जिम करायला आवडतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला पर्सनली विचाराल तर मला संध्याकाळी जिम करायला आवडतं सकाळपेक्षा. सो हा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.